प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार सोहळा शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडला. कुलगुरू डॉक्टर डी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांना प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शाल, श्रीफळ, 1,51,000 धनादेश, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. यावेळी बोलताना डॉक्टर सदानंद मोरे यांनी डॉक्टर तारा भवाळकर यांच्या लोकसाहित्याच्या अभ्यासातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. लोकांशी निगडीत माहितीचं संकलन असणाऱ्या अथर्ववेदाचं ताराबाईंनी अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण केल्याचंही त्यांनी नमूद केलं. डॉक्टर मोरे यांनी डॉक्टर तारा भवाळकरांनी लोकसाहित्याच्या अभ्यास संशोधनाला एक व्यापक आयाम प्रदान केला असल्याचं गौरवोद्गार काढले. पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या वाटचालीचा, तिच्या प्रवाहीपणाचा आणि लोकसाहित्यातील तिच्या अस्तित्वाच्या खुणांचा तपशीलवार वेध घेतला. विद्यापीठांनी शिक्षण हे पदव्यांसाठी नव्हे तर शहाणपणा विकसित करण्यासाठी द्यावं आणि विद्यार्थ्यांनीही ते त्याच भावनेनं घ्यावं असं मत त्यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रानं या संशोधकीय परंपरेची द्रष्टेपणानं जोपासना करावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी आपल्याकडील सर्व ग्रंथसंपदा शिवाजी विद्यापीठाला प्रदान करत असल्याची घोषणा केली. कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी विद्यापीठाला ग्रंथसंपदा देण्याच्या डॉक्टर तारा भवाळकरांच्या निर्णयाचं स्वागत केलं. यासह विद्यापीठाच्या राजर्षी शाहू लोकविद्या केंद्राला त्यांनी पुढील 10 वर्षांच्या वाटचालीचा आराखडा आखून दिल्याबद्दलही कुलगुरूंनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब खोत, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे, डॉक्टर अरुण कणबरकर, सुरेश शिपूरकर यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.